तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महसूल आणि वन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणग्रस्त शेतकरी, भूमिहीन शेतकरी यांच्या विविध मागण्यांसाठी भूमिमुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने प्रदीप अंभोरे यांच्या नेतृत्वात बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील आंबे टाकळी चौफुली येथे सत्याग्रह जेलभरो आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। या आंदोलनासाठी जिल्ह्यातील शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले होते। मात्र तहसीलदार सुनील पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून शासनाने त्यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले। तर यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून सुरक्षा प्रदान केली होती। MCN न्यूज मराठी करिता बुलढाण्यावरून रवी शेगोकार। संघटनेच्या वतीनं भूमिहीनांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती, त्यांच्या जमिनीचे पट्टे, त्यांच्या घरकुलाला 2.5 लाख रुपयाची मुभा आणि इतर ज्या सामाजिक न्यायाचे जे प्रश्न आहेत त्यांच्या प्रश्नासाठी आज संघटनेच्या वतीनं हा या ठिकाणी जेलभरो सत्याग्रह आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं होतं। प्रशासनाच्या वतीनं वन विभाग, महसूल विभाग, पंचायत समिती विभागाचे संबंधित सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित येऊन त्यांनी दिलेले आश्वासन आणि या ठिकाणी कायद्याने सुव्यवस्था धोक्यात येऊ नये म्हणून आज या ठिकाणी जेलभरो सत्याग्रह आंदोलन जे काही संभाव्य होणार होतं हे आंदोलन या ठिकाणी आम्ही पूर्णपणे यशस्वी केलेलं आहे। त्यामुळं सरकारला आमचा इशारा आहे की जर काही या निवेदनातील मागण्यांची पूर्तता राज्य सरकारने जर केली नाही तर येत्या 10 डिसेंबरला नागपूर विधानसभेवर तीव्र स्वरूपाचं सत्याग्रह आंदोलन करण्यात येईल।